नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण चटपटीत, चमचमीत आणि चवदार अशी भरलेली शिमला मिर्च बनवणार आहोत। चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे। रेसिपी मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे अशा छान छान येणाऱ्या डिशेस तुम्हाला बघायला भेटतील। आता शिमला मिरची बनवण्यासाठी आपण शिमला मिर्च घेतलेले आहे। ह्या छोटे छोटे शिमला मिर्च घ्यायचे आहे। घेताना पातळ ज्याची कातडी असेल अशा, कारण जाड कातडी असलेल्या पटकन शिजत नाही आणि त्याला टेस्टही चांगली लागत नाही। आता हे शिमला मिर्च अशी वरून आपल्याला गोल आकारात कट करून घ्यायची आहे आणि यामधले छान बी असे चाकूच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने आपण सर्व काढून घेऊया। एवढा सर्व बी काढून घ्यायचा आहे यातलं, म्हणजे आपल्याला व्यवस्थित त्यामध्ये मसाला भरता येतो। आता मसाल्यासाठी आपण येथे शेंगदाणे, खोबरं, लसूण आणि तीळ घेतलेले आहे। अर्धी वाटी शेंगदाणे, 2 चमचे तीळ घेतलेले आहे आणि 2 चमचे आपण खोबरं घेतलेलं आहे किसून। 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आहे इथे। आता हे अगोदर खोबरं, तीळ बारीक करून घ्यायचे आहे। लसूण एकदम बारीक करून घ्यायचे आहे आपल्याला हे बघा या टाइप मध्ये, आणि नंतरच आपण शेंगदाणे घालून घेऊ यामध्ये। शेंगदाणे थोडेसे जाडसर ठेवायचे आहेत, म्हणजे भाजी खाताना ते छान लागतात, त्याची टेस्ट छान येते। आता सर्व मसाला आपण या प्लेट मध्ये काढून घेऊ आणि मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर हे छान असं। आता यामध्ये आपण पावडर मसाले घालून घेऊ। लाल तिखट टाकलंय आपण 1 चमचा, पाव चमचा हळद घालून घेऊ आणि 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा जिरा पावडर घालून मिक्स करायचं आहे। यामध्ये थोडासा गरम मसाला आपण टाकून घेतलाय अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ टाकू। छान असं हे कोरडाच अगोदर मिक्स करून घेऊ आपण, म्हणजे मसाले छान असे सर्व मिश्रणाला आपल्याला लागतील। बघा हळूहळू करून सर्व छान असं मिक्स झालंय आपलं। छान कलर सुद्धा आलेला आहे मिश्रणाला आपल्या। थोडीशी कोथिंबीर आपण बारीक कापून टाकून घेऊया यामध्ये, कोथिंबीरीची टेस्ट फार छान लागते। आणि इथे 1 चमचा तेल टाकलेलं आहे आपण। थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी टाकून हे मिश्रण थोडंसं भिजवून घेतलं तरी छान लागतं। भिजवल्यामुळे काय होतं, आपण जर भाजी करत असताना हे मिश्रण शिमला मिरच्या बाहेर येत नाही किंवा जळत नाही। असं थोडं थोडं करून पूर्ण आपल्याला हे मिश्रण आतमध्ये भरून घ्यायचं आहे। एक एक करून सर्व आपली मिरची भरून झालेली आहे। आता आपण हिला फोडणीची तयारी करून घ्यायची आहे। ते कढईमध्ये तेल घेतलेलं आहे 2 चमचे आपण। यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून छान आपण फोडणी करून घेऊया। थोडासा कढीपत्ता टाकला तरी सुद्धा याची टेस्ट छान लागते। तर जे आपण मसाला भरून ठेवलेल्या शिमला मिर्च आहे त्या सर्व यामध्ये टाकून घेऊ एक एक करून, आणि थोडीशी कोथिंबीर आपण फोडणीसाठी टाकून घेऊ। आता या आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान असं मंद आचेवर फ्राय करून घेऊया याला। बघा या टाइप मध्ये आता या छान फ्राय झालेला आहे। याचा थोडासा कलर चेंज झालेला आपल्याला दिसत असेल। आता आपण जो मसाला उरलेला आहे भरून झाल्यानंतरचा तो यामध्ये टाकून घेऊ आणि तो सुद्धा छान असा फ्राय करून घेऊया सुगंध सुटेपर्यंत। आणि याचं थोडंसं आपण अर्धा कप पाणी टाकलेलं आहे। पाणी नाही टाकलं तरीही चालेल, थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं। मीठ आपण मसाल्यामध्ये टाकून घेतलेलं होतं, परंतु वरून शिमला मिर्च आपल्याला अळणी लागू नये यासाठी वरून थोडंसं आपण पाव चमचा मीठ टाकून घेतलंय। येथे पाणी नाही घातलं तरी वाफेवर ही शिजते, परंतु तिचा कलर थोडासा काळपट होतो, त्यामुळे आपण अर्धा कप पाणी टाकून घेतलंय आणि मंद आचेवर छान आपल्याला हिला वाफेवर शिजू द्यायचं आहे। ही भाजी 3 ते 4 व्यक्तींसाठी पुरेशी असते। हे बघा फार छान अशी चमचमीत आणि स्वादिष्ट आपली भाजी बनवून तयार आहे। भाकरी सोबत, चपाती सोबत, कशाही सोबत आपण हिला खाऊ शकतो। तर नक्की ट्राय करा रेसिपी, फार छान सुंदर रेसिपी आहे, झटपट बनणारी आहे। गावरान पद्धतीने बनवलेली ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा।
आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.